लाडकी बहीण योजना आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाचं जे खाते वाटप आहे आता ते झालेलं आहे। म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तात्पर्य आता सरकाराकडे असा एक पण मुद्दा राहिला नाही की हे राहिलं ते राहिलं फलानं राहिलं बिस्तानं राहिलं असं काहीही आता सरकाराकडे राहिलं नाही। आता स्पष्ट म्हणजे फक्त आणि फक्त वितरणाची आणि त्या दिवसाची वाट फक्त पाहायची आहे। आता एक महत्त्वाची एक सर्वांसाठी एक गोड चांगली न्यूज म्हणजे ही आहे की आदितीताई तटकरे जे आहेत आपल्याला माहीत आहे की आदितीताई तटकरे यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या आणि योगायोग मी तुम्हाला याच्या अगोदरच म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्याच्या अगोदर पण बोललो आणि शपथ घेतली होती त्या दिवशी पण मी व्हिडिओ करून सांगितलं होतं की त्यांना परत सरप्राइजिंग हेच खातं मिळेल कुठलं महिला बाल कल्याण मंत्री हे जे काही आहे म्हणजे महिला बाल कल्याण विभाग या विभागाच्याच त्या मंत्री होत्या अशा प्रकारचं आपण याच्या अगोदरच मी सांगितलं होतं। आणि त्याचप्रमाणे आदितीताई तटकरेंना यांना जे आहे की महिला बाल कल्याण या विभागाच्या मंत्री करण्यात आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध सर किंवा या घटनेचा आपल्या लाडकी बहीण या योजनेशी काय संबंध? साधा सिंपल आहे। लाडकी बहीण ही योजना जी आहे ही महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आहे आणि या विभागाच्या अंतर्गत तुम्हाला माहीत आहे की लाडक्या बहीण या योजनेचे संपूर्ण जे काही सूत्र असतात ते हलत असतात क्लिअर। आणि आतापर्यंत पाहिलं आपण की मागच्या या म्हणजे याच्यामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की तुम्हाला हे संपल्याच्यानंतर अधिवेशन संपल्याच्यानंतर जे आहे हप्त्याचं जे आहे वितरण सुरू होईल पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मात्र खाते वाटप त्यावेळेस झालं नव्हतं। तर लक्षात ठेवा आता खाते वाटप झालेलं आहे त्यामुळे कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं गेलेलं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो पण आपल्या जेवढे कामाचे आहेत त्याच्याबद्दल आपण खास करून मी बोलणार आहे। पण लक्षात ठेवा आदितीताई तटकरे यांना महिला बाल कल्याण हे खातं मिळणं हे लाडकी बहीण या योजनेचं लक्षात ठेवा यासाठी ग्रीन सिग्नल आहे क्लिअर। त्यामुळे लाडकी बहीण या योजनेला मला असं वाटतं येणाऱ्या टायमामध्ये सरकार आणखी तेवढेच जोमाने जे आहे या योजनेचं जे आहे त्याला आपण म्हणूयात की एक ब्रँडिंग करेल असं मला वाटायला आहे क्लिअर। कारण की बघा सेम बरेचसे काही असे मंत्री आहेत की त्यांना सेमच तेच ते खाते दिलेले आहेत पण विशेषतः करून महिला बाल कल्याण आणि महिला मंत्री म्हणजेच आदितीताई तटकरे यांना देणं म्हणजे या योजनेला आणखी तेवढंच जीव जान लावून सरकार जे आहे परत ते या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला मैदानात उतरवेल क्लिअर। तर त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची नाही आहे कोण काही सांगू अजिबात काय ऐकू नका। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा आता मंत्रिमंडळाचं जे आहे खाते वाटप झालेलं आहे आतापर्यंत फक्त मंत्र्यांनी शपथ घेतली होती 39 मंत्र्यांनी मी ते बोललो तुम्हाला। पण आता काही थोडक्यात तुम्हाला थोडक्यात सांगतो की बघा देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांच्याकडे गृह जे आहे खातं आहे गृह खातं आणि गृहनिर्माण खातं जे आहे आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आहे आणि नगरविकास त्यांच्याकडे आहे आणि पूर्वीप्रमाणे सेमच अजितदादाकडे जे अर्थ खातं होतं म्हणजे ते आपले अर्थमंत्री होते तर परत तेच जे आहे अर्थमंत्री झालेले आहेत। त्यानंतर आदितीताई तटकरे जे आहेत तर त्यांच्याकडे आपल्या योजनेचं खातं म्हणजे महिला बाल कल्याण या विभागाचं खातं आहे। म्हणजे तुम्हाला आता एवढं तर कळालं आहे की मंत्रिमंडळ तर पहिल्यांदा शपथ घेतली होती पण आता खाते वाटप पण झालेलं आहे आणि या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा मंत्र्यांना खाते वाटप झालेलं आहे। आता मुख्य मुद्द्याकडे येतो। मुख्य मुद्दा हा आहे तर मग एकदा एवढा जे आहे एवढा जर आता एकदा त्याला आपण म्हणूयात की होऊन जाऊ द्या एकदा काय की वितरणाचं जे काही हे आहे शुभ मुहूर्त हे एकदा होऊन जाऊ द्या। कारण की हे बघा हे एक वितरणामधलाच फोटो आहे क्लिअर की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब संपूर्ण आणि आदितीताई तटकरे हे काय एक बटन दाबून DBTनं जे आहे खात्यामध्ये वितरण करीत आहेत। पण या हप्त्याचं नाही बरं का नाही तुम्ही लगेच कुणीतरी तुम्हाला असं सांगेल की नाही 6वा हप्ता चालू झाला नाही 6व्या हप्त्याचं वितरण चालू झालेलं नाही 6व्या हप्त्याचं वितरण लवकरच मी म्हणतो अशा प्रकारे लवकर जे आहे लाडक्या बहिणींना या तिघा चौघा जणांनी पण जे खास करून लक्ष देऊन आदितीताई तटकरे कारण आदितीताई तटकरे ह्या सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह असतात तर त्यांनी खास करून आता इथून पुढे जे लक्ष देऊन या योजनेच्या अंतर्गत वितरणाला जास्तीत जास्त स्थगिती आणावी ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे लक्षात ठेवा। आणि हालाकी त्या यावर लक्ष ठेवून असतातच कारण आता त्या या विभागाला जर त्यांच्याकडे हे विभागाचं पद दिले असेल तर नक्कीच या योजनेला माझ्या मते आणखी गती येईल यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नसायला पाहिजे। यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 16 ते 21 मध्ये आपल्या नागपूर इथे अधिवेशन होतं अधिवेशन संपलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचं वितरण सुरू होईल। तर त्यानुसार जर विचार केला तर आज जे आहे 22 तारीख आज तर सुट्टीच आहे बरोबर। मग आता इथून पुढे जे उरलेले जे काही 9-10 दिवस आहेत तर या 9-10 दिवसामध्ये आता वितरण नक्कीच व्हायला पाहिजे। या वितरणाला आणखी पुढे लोटण्यासाठी आता कुठलं काही कारण नाही निधी पण आहे कारण की पुरवणी जी मांडली होती नागपूर अधिवेशनामध्ये तर त्या पुरवणीला मंजुरी भेटली का
ज्या दिवशी मांडली त्या दिवशी नव्हती भेटली, पण नंतर मात्र मंजुरी पण भेटलेली आहे, म्हणजे ते 1400 करोड रुपयाला, बरोबर. म्हणजे ते पण निधी पण मंजूर झालेला आहे. या योजनेच्या सोबत दुसऱ्या पण योजनांना निधी मंजूर झालेला आहे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य मी असं म्हणेल की आता कुठल्याही प्रकारची आता अडचण नाही, फक्त आता या दिवसाचीच फक्त आपल्याला प्रतीक्षा आहे. वितरणाचं बटन कधी दाबतात आणि सर्व माता भगिनींना परत DBT अंतर्गत त्यांना त्यांच्या लाडक्या बहीण या योजनेचा लाभाचं जे आहे वितरण कधी होतं आहे, यासाठी आपण खास करून थांबलेलो आहोत. क्लिअर. काही प्रश्न आहेत, आता प्रश्न घेतो बघा, म्हणजे तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्स मी तुम्हाला एकदा घेतो. अच्छा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की बऱ्याचशा लोकांचं DBT जे आहे नव्हतं वेळेवर झालेलं, त्यामुळे त्यांना एक प्रॉब्लेम आलेला आहे. आणि प्रॉब्लेम असा आलेला आहे की त्यांनी आता ज्यावेळेस त्यांनी DBT केली तर ज्यावेळेस त्यांनी याला वेबसाईटच्याद्वारे ज्यावेळेस त्यांनी फॉर्मचं अप्रूव्हल स्टेटस चेक केलं तर तिथे त्यांना डाटा नॉट फाउंड वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेज दिसत आहेत. तर काही काळजी करू नका, कारण की मध्ये बॅकएंडला म्हणजे पडद्याच्या मागे म्हणजे जे काही टेक्निकल ज्या गोष्टी असतात, थोडक्यात सांगायचं तात्पर्य क्लिअर, की तिथे तुमचं जे काही डेटा अपडेट करायची प्रक्रिया चालू असेल, त्यामुळेच लाडकी बहीण ही योजनेचं जे काही पोर्टल आहे तर ते पण काही मागच्या काही दिवसापासून बंद आहे. तर टेक्निकल गोष्टीमुळे ते बंद असेल, मात्र त्यावर लवकरात लवकर काम करायचं आहे. ते वितरणाची जवळ तारीख आलेली आहे, त्यामुळे त्याला वेगाने त्याच्यावर उरलेले जे बी काही काम असेल ते काम चालू असेल, त्यामुळे त्याचा चुकीचा अर्थ काढू नका. बघा काय काय प्रश्न विचारले ते एकदा आपण प्रश्न घेऊयात. बघा सर, माझा 11 ऑगस्टला फॉर्मला जे आहे सक्सेसफुली सबमिटेड झालेला होता. क्लिअर. यांनी सांगितलेलं आहे. बघा यशमिता जे आहे यांनी सांगितलेलं आहे, सर माझा 11 ऑगस्टला फॉर्म सबमिट झाल्याचा जे आहे त्यांना सक्सेसफुली झाल्याचा मॅसेज आला होता, पण अप्रूव्हल झाल्याचा मॅसेज आला नाही. आणि त्यानंतर सांगतं बँक सीडिंग पण आहे, फॉर्म पेंडिंग आहे. बघा फॉर्म पेंडिंग आहे, मला एकही पैसा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आता मग मला पैसे येतील का नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत का बरं की ज्यांना फक्त फॉर्म सबमिट झाल्याचा सक्सेसफुली झाल्याचा मेसेज आला आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म मंजूर झाला का? अजिबात नाही. फॉर्म मंजूर होण्याची प्रक्रिया लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला अप्रूव्ड नावाचा मेसेज येईल. क्लिअर. तुमच्या मोबाईल वॉचचा जो नंबर दिला ना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, त्या नंबरवर तो मॅसेज येईल तुम्हाला. पण यांना फक्त काय झालेलं आहे की सबमिट झाल्याचा आला आहे, बरोबर, आणि यांचा फॉर्म जो आहे पेंडिंगमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, पेंडिंगमध्ये जो फॉर्म आहे तुमचा, आता खरं तर तुम्ही इथे 11 ऑगस्टला जे काही सांगितलं आहे तर 11 ऑगस्टचा तर आतापर्यंत फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे होता, बरोबर. मग अशा वेळेस आता एकदा वितरण सुरू झालं की लाडकी बहीण या पोर्टलवर तुम्हाला जर का अशा प्रकारचं जे काही आता येणाऱ्या टायमामध्ये जे काही सुधारणा होईल तर पटकन माझ्यामध्ये अशा प्रकारचे इश्यू क्लिअर होतील, किंवा या प्रकारची जी आहे तक्रार तुम्हाला अंगणवाडी ताईकडे, सेविकाकडे पण तुम्हाला भविष्यामध्ये करता येईल. सध्या नका करू, ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला बोलतो. क्लिअर. त्यानंतर बघा, पण मात्र तुमचा फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे, त्यावेळेस पैसे येतील. क्लिअर. त्यानंतर बघा यांनी काय विचारलेलं आहे, यांनी विचारलं आहे की 6वा हप्ता मिळणार नाही सर, निवडणूकमध्ये जरूरत होती म्हणून दिला. आता बघा लक्षात ठेवायची गोष्ट, तुम्हाला मुद्दा म्हणून मी सर्वच कमेंट्स घेत असतो, कुठल्या कमेंट्स अजिबात कुठल्याही प्रकारचं आपण फिल्टर लावित नाही, जे आहे ते स्पष्ट बोलतो मी. क्लिअर. लक्षात ठेवा, 6वा हप्ता मिळणार नाही अशा प्रकारे इथे यांनी कमेंट केलेली आहे, पण ठीक आहे, कारण त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, पहिल्या हप्त्यापासून तर 5 हप्त्यापर्यंत अशाच प्रकारे जे आहे निगेटिव्ह टोन होता, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. क्लिअर. त्यामुळे हप्ता ज्या दिवशी मिळाला तर त्याचं वितरण असतं 4 ते 5 दिवस चालू जवळपास, किंवा आठवड्याभर, मागच्या वेळेस जरा जास्त गेलं. क्लिअर. पण त्या 9-10 दिवसामध्ये जे आहे ते खूप उत्साहाचं वातावरण असतं. त्याच्यानंतर 7व्या हप्त्यासाठी असणार, 7वा हप्ता मिळणार नाही, 7वा हप्ता मिळणार नाही, परत आपण तसंच करीत बसणार. 7वा हप्ता कधीतरी मिळायला सुरुवात होणार, परत 8वा हप्ता कधी मिळणार नाही, परत हे चालू राहणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, हप्ता हा मिळणार आहे, कोणीही काळजी करायची गरज नाही. एवढं सोपं नाही की लगेच नाही मिळणार वगैरे वगैरे, एवढं ते सोपं नाही, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. क्लिअर. त्यामुळे काय काळजी करू नका, हप्ता मिळणार आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये तुम्हाला हे नसायला पाहिजे, डाऊट नसायला पाहिजे. बघा यांनी सांगितलं की गॅसचं जे आहे सर पैसे नाही आलेले आहेत, आणि 6वा आणि 7वा, पहिलं 6व्या हप्त्याबद्दलच आपण बोलूयात. क्लिअर. कधी येईल दादा अशा प्रकारचं यांनी विचारलेलं आहे. क्लिअर. गॅसचे पैसे लक्षात ठेवा, अन्नपूर्णा या योजनेसाठी आता जे नागपूर येथे अधिवेशन झालं ना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या अंतर्गत 3 मोफत पुनर्भरणा आपल्याला गॅसचे पैसे मिळतात. पण यासाठी जो निधी लागतो तो निधी सरकारने मंजूर केलेला आहे पुरवणी मागणी अंतर्गत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा, ह्याही योजनेला आता इथून पुढे जे आहे स्थगिती लागणार नाही, तीही योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील, पण लाडकी बहीण योजनेचं पहिलं वितरण होईल, हे मात्र लक्षात ठेवा. बघा दुसरा काय फॉर्म आहे यांनी विचारलेला आहे, बघा मुळे यांनी विचारलेलं आहे. त्यांनी विचारलं आहे की सर कॅन्सल झालेले पैसे येऊ शकतात का?
आता DBT करून झालेले आहे. आता पहिला तर मुद्दा, कॅन्सल का झाले असतील पैसे? बरेचशा माता भगिनी ज्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही त्यांनी जरूर आता मी काय बोलतो ते ऐका. कॅन्सल होतात का ट्रान्झॅक्शन आपले? तर त्याचं उत्तर आहे की DBT जी आहे आपली वेळेवर होत नाही. आता जर तुम्ही प्रश्न विचारला तर 9 ऑक्टोबरला सरकारने शेवटच्या 9 ऑक्टोबरला सरकारने शेवटच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे टाकले. त्याच्यानंतर पैसे टाकणं बंद झालं. क्लिअर? 9 ऑक्टोबरची तारीख सांगावली मी तुम्हाला, बरोबर. मग 9 ऑक्टोबर म्हणजे काय? तुमचं 8 ऑक्टोबरला जर DBT झाली असेल तर तुम्हाला पैसे मिळतील का? तर खूप कमी चान्सेस आहे. 7 ऑक्टोबरला झालेले असल्याने त्यांना मिळेल का? खूप कमी चान्सेस. का? कारण डाटा अपडेट होऊन लागणार ना, बरोबर की नाही? त्यामुळे लक्षात ठेवा, तुमची DBT जर का ह्या ऑक्टोबरच्या समजा उदाहरणासाठी 1 तारखेला 2 तारखेला किंवा सप्टेंबरमध्ये झालेली असती तर नक्कीच मिळाली असती. परंतु यांनी जर सांगितलं, या ताईंनी सांगितलेलं आहे की कॅन्सल झालेत कारण की त्यांची DBT त्यावेळेस क्लिअर नव्हती. बघा ना, तर आता जे आहे DBT त्यांची करून झाली आहे, म्हणजे त्यांनी आता DBT केलेली आहे. तर नक्कीच लक्षात ठेवा, जुन्या नियमानुसार तुमचा फॉर्म हा पूर्वी मंजूर झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जुन्या नियमानुसार पैसे मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पुढे जाऊयात आपण. बघा, यांनी विचारलेले, रेखाताई यांनी काय विचारलेलं बघा. सर, आधार लिंक जे आहे, आधार लिंक आहे आणि 1ही रुपया मिळाला नाही. ठाणे जिल्हा आहे, कधी मिळणार? प्लीज रिप्लाय. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बरेचसे काही तुम्हाला लोक आहेत ते अशा सांगतील तुम्हाला की या जिल्ह्याचं पहिलं होणार, त्याचं पहिलं होणार, याचेच येणार, त्याचेच येणार नाही. असं काही नाही. क्लिअर? फॉर्म जे आहे संपूर्ण सर्वच लाभार्थ्यांना जे मंजूर झालेले फॉर्म आहे त्यांना लाभ देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि आतापर्यंतच्या 5 ज्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं आहे की असं काय झालं नाही. लक्षात ठेवा की जास्त फॉर्मची संख्या असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतं, पण मात्र सर्वच जिल्ह्यांना लाभ वितरित होतो. यामध्ये कुठल्या प्रकारचं कुणाच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे. यांनी काय विचारलं की सर, आधार लिंक आहे पण 1ही रुपया मिळाला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक हे कशाशी आहे हे लक्षात ठेवा. बघा, DBT म्हणजे काय आणि आधार लिंक म्हणजे काय? आधार लिंक ही वेगळी प्रक्रिया आहे आणि DBT ही वेगळी प्रक्रिया आहे. DBT म्हणजे बँक खातं जे असतं, बघा व्यवस्थित ऐका, बँक खाते जे असतं तुमचं, बँक खाते हे तुम्ही आधार नंबर जो असतो तुमचा, आधार नंबर 12 अंकी, तर त्या आधार नंबरला जोडण्याची प्रक्रिया यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो DBT. काय म्हणतो? DBT किंवा आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग, तिन्ही नाव आहेत त्याला. क्लिअर? म्हणजे आधार लिंक आणि DBT याच्यामध्ये फरक आहे. मग आता तुम्ही DBT केली का हे पहा. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का तेही महत्त्वाचं आहे. फॉर्म मंजूर होणं गरजेचं आहे, त्यानंतर DBT करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट या 2 गोष्टी तुमच्या पहिल्या क्लिअरच असाव्यात, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. क्लिअर? आय होप की तुम्हाला पण जे आहे. आणि राहिला मुद्दा जिल्ह्याच्या बाबतीत, गेल्या वेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये जरा आपल्याला आपण पाहिलं आहे की काही लोकांना लवकर पैसे मिळाले, पण मात्र काही लोकांना असं वाटलं मिळतात की नाही, पण त्या सर्व माता भगिनींना मिळाले हेही लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, 6व्या हप्त्याचं वितरण तर लवकर येऊन ठेपलेलंच आहे उंबरवट्यावर. आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेला जास्त पाठबळ देण्यासाठीच काय, तर त्यामुळेच आपल्याला असं वाटतं आहे की आदितीताई तटकरे यांना परत जे आहे महिला बालकल्याण मंत्रालय हे मंत्रालय त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या योजनेसाठी आपण तुर्तास तरी सांगूयात किंवा म्हणू शकतो की या योजनेला सरकार येणाऱ्या टायमामध्ये पण आणखी तितक्यात महत्त्वाच्या म्हणजे त्याला आपण म्हणूयात गोष्टीमध्ये त्याची गणना करेन आणि जास्तीत जास्त या योजनेला आणखी पाठबळ देईन. हे याच्यासाठी माझ्या मते एक ग्रीन सिग्नल आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.